महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे। ऊसतोडी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम राबवण्यात येईल असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंय। विभागीय आयुक्त कार्यालयात आज ही बैठक पार पडली आहे। बैठकीत रुपाली चाकणकर म्हणाल्या की महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदान चाचणी, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे। बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। या कामामध्ये गाव पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबावाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा। समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी बैठकीत करण्यात आले आहे। नमस्कार। आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या। या बैठकींमध्ये 8ही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा महिला बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभाग, त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण, अनेक सामाजिक संस्था या सहभागी झालेल्या होत्या। यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना अजूनही काही बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत। यामध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत। मग यामध्ये ज्यावेळेस ऊसतोड कामगार महिला ह्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर आरोग्य मित्र ही नवीन संकल्पना बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आणि अतिशय अभिनव असा हा उपक्रम, ज्याच्यामुळे या संपूर्ण महिला बरोबर एक आरोग्य मित्र असेल आणि या कामगारांचे जे काही प्रश्न आहेत त्या आरोग्य मित्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यापर्यंत हे कोऑर्डिनेशन केलं जाईल। त्याचबरोबर गर्भलिंग निदान चाचणी जी प्रतिबंधक कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होणे फार गरजेचं आहे। PCPNDT ॲक्टनुसार ही कारवाई होत असताना फार जबाबदारीने खरं तर बालविवाहाचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये कमी वयामध्ये माता मृत्यू, बालमृत्यू होतात आणि हे टाळण्यासाठी खरं तर ग्रामपंचायतीपर्यंत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक असेल, त्याचबरोबर मंगल कार्यालय असतील, प्रिंटिंग प्रेस असतील, त्यांच्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन यांच्यामध्ये जनजागृती करणं आणि अशा पद्धतीने बालविवाह होत असेल तर त्यांचं समुपदेशन करणं आणि बालविवाह होऊ न देणं, पण ज्यांच्याकडून बालविवाह झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करणं यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर ही कारवाई सातत्याने सुरूच असते, पण समाजामध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि ही जनजागृती या माध्यमातून केली जाणार आहे। त्याचबरोबर DV केसेस ह्या मोठ्या प्रमाणात येतात। आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात ज्या काही तक्रारी आपल्याकडे येतात ती तक्रार ही संबंधित पोलीस विभाग असेल, भरोसा सेल असेल, वन स्टॉप सेंटर असेल यांच्याकडे जरूर दाखल करा आणि आपल्याला यांच्या माध्यमातून न्याय हा मिळेलच। आम्ही राज्य महिला आयोग म्हणून देखील या सगळ्या गोष्टींची दखल घेऊ। यामध्ये DV केसेस ह्या कोर्टामध्ये प्रलंबित राहू नयेत म्हणून विधी सेवा प्राधिकरणाला देखील त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला DV मेंटेनन्सच्या संदर्भात अनेक वेळा DV मेंटेनन्स हा मंजूर केला जातो पण तो दिला जात नाही। त्याच्यामुळे पोलिसांकडून 3 वेळा हा DV मेंटेनन्स जर जमा केला येणार नाही तर पोलिसांकडून वॉरंट नोटीस काढली जाते आणि सर्व पोलीस विभागांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यावेळेस ही नोटीस निघते त्यावेळेस आपण त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, जेणेकरून खऱ्या अर्थानं या मेंटेनन्सच्या पैशातून खऱ्या अर्थानं त्या महिलेला स्वतःचं आयुष्य पुढे जगायचं असतं। मग मुलांचा प्रश्न असतो, तिचा प्रश्न असतो, शैक्षणिक आयुष्याचे प्रश्न असतात, असे अनेक प्रश्न असतात। त्याच्यामुळे तिला तो मेंटेनन्स मंजूर झाल्यानंतर मिळणं ही गरजेचंच आहे आणि ही अत्यावश्यक गोष्ट असताना सुद्धा तातडीने त्याची अंमलबजावणी होणं यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, गेल्या 2 जून 2025 पासून प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी सातत्याने येत होती, ती म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 887 महिलांची गर्भपिशवी काढल्याची बातमी होती। परंतु आता या बैठकीला सुद्धा बीडचे कलेक्टर उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः हा त्यांचा बीडचा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे।